हिप्परगा येथील श्री मशरूम गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त मंगळवारी भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धापूर्वकमय वातावरणात 108 श्री सत्यविनायक महापूजेद्वारे श्री शतशः वंदन केले। 108 जोडी महापूजेस बसल्या होत्या। या प्रसंगी मंदिरास फुलांची आकर्षक सजावट व आरास तसेच नेत्रदीपक विद्युत रोषणाई साकारण्यात आली होती। यानिमित्त मंदिरात होम हवन, आरती, महापूजा धार्मिक व भक्तिमय वातावरणात पार पडली। यात पुजारी धनंजय पतंगे, संजय पतंगे, वंदना पतंगे, सुजाता पतंगे, अभिषेक पतंगे, अंकिता पतंगे, ईश्वर पतंगे, साक्षी पतंगे, अंजली पतंगे, श्री पतंगे यांनी पौरोहित्य केले। गणेश जन्मोत्सव निमित्त 4 दिवस मोठा कार्यक्रम झालेला आहे। त्यामध्ये आम्ही दर 3 वर्षाला अधिक महिना येतो। अधिक महिन्याच्या अगोदर जे गणेश जयंती येते त्या गणेश जयंतीला आम्ही 108 जोडपे सत्यविनायक महापूजा म्हणून ठेवतो। जशी सत्यनारायण पूजा आहे तशी गणपती सत्यविनायक पूजा आहे। सत्यनारायण पूजामध्ये योगा शंकर जसं भगवान कृष्ण आणि शंकर असतात तसं या सत्यविनायकामध्ये गणपती आणि पूजेमध्ये असलेले असतो। आम्ही दर 3 वर्षाला हा सत्यविनायक जोडप्यांचा कार्यक्रम ठेवत असतो। तो व्यवस्थित पार पडलेला आहे आणि पार पडल्यानंतर त्यांच्या ओटीमध्ये आम्ही गणपतीचा फोटो आणि नारळ असं ओटीमध्ये दान केलेलं आहे। दान केल्यानंतर कसं असतं ज्याला संतती होते म्हणा किंवा मग भरभराटी दुकानामध्ये व्यवसायामध्ये यश मिळत नाही ते यश मिळत अशा प्रकारची पूजा व्यवस्थित संपन्न पार पडली। आज सकाळी पहाटे 4 वाजता गणपतीला अभिषेक सुरू करण्यात आलेला आहे आणि गणपती महापूजा आजची श्री उद्योगपती शरद डावरमन आहेत त्यांच्या हस्ते पार पडली। गजानना गजानना गौरी नंदन गजानना, गजानना गजानना शिवनंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजाननाचा एकच जयघोष करण्यात आला। पुत्रप्राप्ती अर्थात संतती, सुख समृद्धी, धनधान्य भरभराटीसाठी श्री सत्यविनायक महापूजेचा धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। महाप्रसाद वाटपाने या कार्यक्रमाची सांगता झाली। श्री भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यानिमित्त भजन, कीर्तन, हरिपाठ आदी कार्यक्रम संपन्न झाले।
मंगळवारी रात्री गोपाल खंडेलवाल व सहकारी सुंदरकांड सादर करतील. गुरुवारी गणेश जयंतीनिमित्त श्री मशरूम गणेश जन्मोत्सवानिमित्त पंचामृत महाअभिषेक, सुवर्णालंकार पूजा, ध्वजारोहण, आरती, पाळणा, अथर्व शीर्ष, स्वाहाकार, गणेश भजन, महाआरती, जन्मोत्सव, गुलाल, अन्नकूट, महानैवेद्य, प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.